BJPची सत्ता पूर्ण मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे. तरी पण त्यांनी आत्तापर्यंत नवी मुंबईला, दिघा विभागाला मोरवे धरणाचं पाणी अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही. हा महत्त्वाचा प्रश्न अजूनपर्यंत अडखळीत ठेवला आहे BJP यांनी. त्यामुळे आम्ही तो प्रथम नागरिकांचा तो प्रश्न आम्ही सोडवणार आहे. त्यापूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही सुविधा, मूलभूत सुविधा लोकांपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. मी सचिन मगर प्रभाग क्रमांक 1 अ मधून उमेदवार आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. प्रभाग क्रमांक 1 क मधनं TRSP या पक्षाकडून जी उमेदवारी लढवत आहेत असे आपल्यासोबत सचिन मगर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत. सर, प्रभाग क्रमांक 1 आपण क मधून उमेदवारी लढवत आहात, प्रचार डोर टू डोर करत आहात. प्रभाग मोठा आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे, काय सांगणार आहात? आम्ही डोर टू डोर गेलो, आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. जे जुने नगरसेवक होते त्यांनी आत्तापर्यंत ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत त्या उपलब्ध करून द्यायचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे जसं की आमचा एक सर्वात मोठा प्रश्न आहे, आत्तापर्यंत BJPची सत्ता पूर्ण मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे. तरी पण त्यांनी आत्तापर्यंत नवी मुंबईला, दिघा विभागाला मोरवे धरणाचं पाणी अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही. हा महत्त्वाचा प्रश्न अजूनपर्यंत अडखळीत ठेवला आहे BJP यांनी. त्यामुळे आम्ही तो प्रथम नागरिकांचा तो प्रश्न आम्ही सोडवणार आहे. प्रभाग मोठा आहे, आनंदनगरपासून कन्यानगरपर्यंत असा मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये आंबेडकरवादी समाज असेल किंवा इतर बहुजन समाज असेल याचा मतदार जास्त आहे. तो मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी आपण लोकांना काय आवाहन करत आहात? मतदार आम्हाला मतदान करणार आहे, आम्ही त्यांच्या पात्रतेत आम्ही उतरणार आहोत. डोर टू डोर प्रचार करताना तुम्हाला कशा पद्धतीचा अनुभव आलेला आहे? ज्याप्रमाणे आम्ही डोर टू डोर प्रचार करत होतो, ज्या पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही सुविधा, मूलभूत सुविधा लोकांपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ पोलीस चौक्या नाही आहेत. दुसरी गोष्ट तिथे की जे व्यसनधीन मुलं झालेले आहेत त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. महिलांचे जे प्रश्न आहेत ते अजून ॲज इट इज जसेच्या तसे आहेत, त्याच्यावर त्यांनी काही काम केलेलं नाही आहे. असे आम्हाला खूप मतदारांनी सांगितलेलं आहे की पूर्वीची जी नगरसेवक होते त्यांनी काही केलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही वोटिंग करू, मतदान करू, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या समस्या सोडवू शकता. आता जसे की ज्या नगरसेवकांनी सांगितलेलं की आम्ही CCTV कॅमेरे लावणार जागोजागी, ते लावले नाहीत. आता काल परवाचीच गोष्ट आहे की आमचा जो एक सहकारी आहे त्याच्यावर हल्ला झाला, पण ते काही CCTVमध्ये काही घडलं नाही. त्यामुळे आम्ही CCTV लावेल हे आम्ही तुम्हाला 100% सांगून देतो. शेवटचा एक प्रश्न आहे, 15 तारखेला होऊ घातलेलं आपलं जे मतदान आहे, नागरिकांसाठी आपण काय आवाहन करणार आहात? नागरिकांना माझं हात जोडून हेच विनंती आहे की ज्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला सुट्टी दिली जाते तेव्हा तुम्ही सर्वात प्रथम आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला काही एन्जॉय करायचं असेल तुम्ही एन्जॉय करणं जाऊ शकता. फक्त की आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो तुम्ही बजावला पाहिजे. मी सचिन मगर प्रभाग क्रमांक 1 अ मधून उमेदवार आहे. प्रभागामध्ये फिरताना तुम्ही असेल, तुमच्या सासूबाई असतील किंवा तुमचे इतर काही परिवारातील लोक असतील प्रचार करत होतात, कशा पद्धतीने अनुभव आलेला, काय सांगणार तुम्ही? लोकांकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे. माझं सून आणि लेक उभा आहे, तर त्यांना तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणे मतदान करा. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.